कंबाईनमध्ये 100पैकी 20 मार्काला क्वांट आणि रिझनिंग येते आणि त्याच्यापैकी 60 मार्कापर्यंत आपला कट ऑफ असतो. म्हणजे तुम्हाला जरी 60 मार्क पडले तरी जवळपास सर्व पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय होता. आणि तेच जर बघायला गेलं आपण तर ही 60पैकी ही 20 मार्क तर फक्त क्वांट आणि रिझनिंग देऊ शकतात तुम्हाला. हां, नक्कीच आपल्याला 20पैकी 20 तर टार्गेट करून नाही चालणार, कारण खूप सारे प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला न येणारे असतील किंवा कॅल्क्युलेटिव्ह असतील. तर त्याच्यामध्ये आपण माझ्या मते 15 तरी मार्क टार्गेट केली पाहिजेत. तर 60पैकी 15 जर म्हणलं तर जवळपास तुमचे 1/4 म्हणजे 25% काम हे फक्त क्वांटम रिझनिंग तुम्हाला करून देऊ शकते. त्यामुळे क्वांटम रिझनिंगला इग्नोर करून नाही चालणार. उलट याच्याकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला राहिलेले 45 मार्क जे आहेत ते मार्क बाकी सगळ्यातून घ्यायचे. तुमचं इकॉनॉमी, जॉग्रफी, हिस्ट्री ह्याच्यातून सगळ्यातून हे तुम्हाला मार्क घ्यायचे. 60 लागणारी मार्क. आणि बाकीचे 15 मार्क तर ते हे देणार आहेत, क्वांटम रिझनिंगच देणार आहेत, 2च सब्जेक्ट देणार आहेत. तर आता ह्याच्यामध्ये अजून एक आपण कॅल्क्युलेशन करू शकतो आहे की ही जी 15 मार्क आहेत क्वांटम रिझनिंगची, ही क्वांटम रिझनिंगची मार्क आपल्याला 10 मिनटात जास्तीत जास्त करायचे आहेत, म्हणजे मिळवायचे आहेत. जर ह्या 10 मिनटात तुम्ही 15 मार्क भेटवली तर राहिलेले 45 मार्क्स जे आहेत तुम्हाला, ह्या 45 मार्कासाठी तुम्हाला राहिलेल्या 50 मिनटात फाईट करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला 45 क्वेश्चन असे वन लाईनर भेटून जातात जे तुम्हाला 30 मिनटामध्ये होऊ शकतात, आरामात होऊ शकतात 30 मिनटामध्ये. तुम्हाला काय सगळे स्टेटमेंट बेस्ड वगैरे वगैरे नाहीत करायचे. A and B, B and C याच्याकडे पण लक्ष द्यायचं नाही, 3 सेकंड गोला करू शकता. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मला वाटते की ह्या 2 गोष्टीवरती टार्गेट करायचं आहे. ते म्हणजे 15 मार्क तुम्ही क्वांटम रिझनिंगमध्ये घेतले पाहिजेत आणि दुसरे म्हणजे 45 मार्क जे आहेत हे 45 मार्क तुम्हाला ते ह्याच्यावरती फोकस करायचे आहेत की जे वन लाईनर आहेत, वन लाईनर त्याच्याकडं फोकस करायचं आहे. काय ह्याचा फायदा काय होईल? याचा फायदा असा होईल की त्याचे 10 मिनटं दिलेत आपण, ते तिथं तुम्हाला हे जर 45 मार्क तुम्ही समजा 30 मिनटात मिळवली किंवा 30 मिनटात तुमचे 45 क्वेश्चन जे वन लाईनरचे होते झाले, तर राहिलेल्या 30 मिनटामध्ये तुम्ही जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स आहेत आणि हे जे क्वांटम रिझनिंग आहेत तर त्यासाठी थोडा 10 मिनटं एक्स्ट्रा देऊ शकता तुम्ही. आणि हे क्वांटम रिझनिंग तुमचा एक हक्काचा होईल विषय की जिथून तुम्हाला मार्क भेटत आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे की ह्या 45 मार्कासाठी सगळेच जण फाईट करणार आहेत. ह्या 45 मार्क सगळ्यांसाठी सेमच येणार आहेत. मग बाकीच्यांना हे 15 एक्स्ट्रा कुठं जातं कट ऑफ? तर हा माझ्या मते तरी इथून येतो, क्वांटम रिझनिंगमधून येतो. आता ह्या क्वांटम रिझनिंगच्या 15 मार्कामध्ये सुद्धा एक गेम आहे, एक ही आहे नाही का, एक लपलेली गोष्ट आहे. ती म्हणजे अशी की आता इथं 20 क्वेश्चन जरी देत असले तरी 20च्या 20 क्वेश्चन आपल्याला टार्गेट करायचे नाहीत. याच्यातले आपल्याला 15च क्वेश्चन असे टार्गेट करायचे जिथं आपल्याला टाईममध्ये झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टाईममध्ये झालं पाहिजे. आणि टाईम कधी वाचेल? टाईम तेव्हाच वाचेल जेव्हा आपलं कॅल्क्युलेशन जे आहे का हे कमीत कमी असेल कॅल्क्युलेशन, त्याचवेळी आपल्याला ही गोष्ट होणार. तर त्याच्यासाठी काय करायचं की त्याच्यासाठी असेच क्वेश्चन निवडायचे. हे 15 क्वेश्चन असेच निवडायचे जे कमीत कमी लेस कॅल्क्युलेटिव्ह असले पाहिजेत, म्हणजे कमीत कमी कॅल्क्युलेटिव्ह असले पाहिजेत. मग आता ते कसे निवडायचे, कसं अप्रोच असला पाहिजे, ह्याच्यासाठी मी थोडं दाखवतो तुम्हाला की कसं केलं पाहिजे, कोणते निवडले पाहिजेत पहिल्या गोमध्ये, प्रायोरिटी काय असली पाहिजे, कमीत कमी टाईममध्ये कसं तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. कमीत कमी टाईममध्ये सॉल्व्ह होण्यापेक्षा, कारण बघा प्रत्येकाची मेथड वेगवेगळी असणार आहे, प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असणार आहे एखाद्या क्वेश्चनला फेस करण्यासाठी. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कसं कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवू शकताय किंवा जास्तीत जास्त अटेम्प्ट कसा वाढवू शकताय क्वांटम रिझनिंगचा, त्यासाठी मी थोडी मदत करण्याचा प्रयत्न करतो. ते थोडं बघून द्या. त्यासाठी आपण काय करूया, 2023 पेपरपासून स्टार्ट करूया की कसा कसा आपण करू शकतो आहे. आता इथं बघा क्वेश्चन नंबर 81.
ह्या क्वेश्चनमध्ये बघितल्यानंतर आपल्याला दिसतं की सर्कलच्या एरियाबद्दल काहीतरी आहे, पेरिमीटरबद्दल काहीतरी आहे आणि रेडियसबद्दल काहीतरी आहे. तर आणि अजून अशी एक गोष्ट दिसते की यार इथं कॅल्क्युलेशन सोपे असणार आहेत नाही का, ऑप्शन्सवरून दिसते. ह्याच्यामध्ये सुद्धा काही आकडे दिलेले नाही आहेत. तर मला माहिती आहे की बाबा इथं एरिया पेरिमीटर आहे, दोनच फॉर्म्युला लागणार आहेत, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पण काही नाही आहे. तर मी पहिल्या कोमध्ये हा क्वेश्चन करणार. आता 82कडे या. आता 82मध्ये बघा. आता हा क्वेश्चन आता ठीक आहे मला सॉल्व करायला गेल्यानंतर येईल, परंतु याच्याबद्दल बघा कॅल्क्युलेशन दिलेलं आहे हे की नाही. तर हे कॅल्क्युलेशन दिसतंय मला की बाबा इथं आकडे आहेत भरपूर आणि इथं मला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर मी पहिल्या गोमध्ये तर ह्याला नाही जाणार. आता हा 83 बघा, 83मध्ये पण तसंच आहे, काही काही कॅल्क्युलेशन असणार आहे. ठीक आहे पुन्हा करताना येईल, सोपं आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण मला पहिल्या गोमध्ये ह्याला जायचं आहे का नाही, पहिल्या राऊंडमध्ये ह्याला नाही करायचं कारण कॅल्क्युलेशन दिसते मला. आता बघा 84 पण तसंच दिसते, काहीतरी कॅल्क्युलेशन आहे यार, रेशिओ आहे इथं वगैरे 3% वगैरे, याला पण नाही करत. इथं पण मला भरपूर दिसतेत, हे आपण स्किप करत जायचं. स्किप करायला थोडंसं धाडस लागते पण ते करायचं. त्याच्यानंतर इथं पण तसंच आहे काहीतरी 5%, 16,000, 2 वर्ष. ठीक आहे हे पण नंतर बघतो. इथं पण तसंच आहे 20%, 25%, 10%. ठीक आहे आता हे पर्सेंटेज वगैरे हे पुन्हा बघतो. आता बघा 88 बघा, 88मध्ये तुम्हाला दिसते की अरे 3 आणि 2 5 आणि 5 आणि 3 8 आणि हे आता 5 आणि 3 8 हे असलं न येण्यासारखं आहे का आपल्याला? येणार आहे 5 3 15 आणि 10 10 40 असलं येणार नाही का? येणार आहे. तर मग हे पहिल्या गोमध्ये करायचं. त्याच्यानंतर बघा 82 ॲव्हरेज याला सोपं जात असेल तो घेऊ पण शकतो पहिल्यांदा, पण ठीक आहे ते पण आपण नंतर बघूया. आता हा रेडियस विचारलं, एरिया विचारला आहे. तुम्हाला माहिती आहे सिंगल फॉर्म्युला आहे, हे होऊन जाणार आहे, काही ना काहीतरी ॲडिशन वगैरे दिले असणार आहे. हे असलं पहिल्या गोमध्ये करायचं. आता याच्यामध्ये सुद्धा एकच फॉर्म्युला आहे. तुम्हाला जर माहीत असेल की फॉर्म्युला काय आहे तर तुम्ही हा सुद्धा करू शकता, पण ठीक आहे ज्याला माहीत नाही त्यानं पण स्किप केला समजा. आता हे असले क्वेश्चन्स, हे असले क्वेश्चन्समध्ये सिरीज आहे. तुम्हाला माहिती आहे की यार हे वजाबाकी काहीतरी करून इथं आपल्याला भेटते, हे पण पहिल्यात तुम्ही करू शकता पहिल्या गोमध्ये. ठीक आहे तरी स्वतः नको काउंट करायला सध्या. आता हे सिलॉग दिलेलं बघा, सिलॉजिझम. आता हे सिलॉगमध्ये तुम्हाला माहिती आहे की हे सोपेच असतात क्वेश्चन्स, त्याच्यामुळे हा पण पहिल्या गोमध्ये केला पाहिजे. त्यानंतर पुन्हा हे एजचं आहे. एजचं पण तुम्हाला माहिती आहे की म्हणजे ज्याला येत असेल त्यासाठीच की एजचं आहे की काही ना काहीतरी दोघांचं रिलेशन दिलं असणार आणि आधीच नंतरच विचारले असणार. एजचे पण क्वेश्चन सोपे असतात, हे तुम्ही पहिल्या गोमध्ये जाऊ शकता. त्याच्यामध्ये पझल आहे, सिटिंग अरेंजमेंट पण जायची काही गरज नाही, वाचायला लागते एवढं सगळं. त्याच्यानंतर हे 96वाला क्वेश्चन बघा. 96वाल्यामध्ये पहिली गोष्ट तुम्हाला हे माहीत पाहिजे, नंतर हे माहीत पाहिजे. ज्याला कॅलेंडर सोबत येऊ शकतात ते घेऊ शकतो, बट ठीक आहे ज्याला आपल्याला नाही का की फक्त काय लॉजिक लावून सॉल्व करायचं ते क्वेश्चन, कोणते क्वेश्चन्स असू शकते ते बघूया. आता बघा इथं सिरीज पण सोपे आहे. सोपं म्हणजे काय इथं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी असलंच काहीतरी असणार, त्यामुळे हे पण पहिल्या गोमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर हे असले क्वेश्चन्स अनआयडेंटिफाईड, हे रिव्हर्स लावा, अपोजिट लावा, कुठल्या कोणत्या जागी राहील, हे पण तुम्ही पहिल्या गोमध्ये करू शकता. त्यानंतर हे आहे बघा, हे की कोण कुठल्या दिशेला चालले डायरेक्शनवालं, हे पण सोपं असते, हे पहिल्यात घेऊ शकता. हे वालं हे पण असले सोपे असतात, हे पहिल्या गोमध्ये घेऊ शकता. तर आता पहिल्या गोमध्ये किती घेऊ शकतो 20पैकी क्वेश्चन्स आता ते सांगतो. आता आपलं टार्गेट 15 सॉल्व करण्याचं आहे समजा, तर किती सॉल्व करू शकतो बघू. नाही की आपल्याला काय करायचं आहे की 20 क्वेश्चन दिले असले तरी 15 आपल्याला टार्गेट करून घ्यायचे. पण ह्याच्यामधले सुद्धा पहिल्या गोमध्ये किती घेऊ शकतो आपण फर्स्ट राऊंडमध्ये कमीत कमी टाईमसाठी, तर ते किती क्वेश्चन्स आहेत बघूया. आता हा 1 2 3 4 5 6 हे 7 8 9 नंतर 10. हे बघा हे 10 क्वेश्चन तर असे होते जिथं आपल्याला कमीत कमी टाईम लागला पाहिजे आणि ते सगळे सॉल्व झाले पाहिजेत, कारण हे सोपे होते, याच्यामध्ये जास्त कॅल्क्युलेशन नव्हतं. आता बाकीचे तुम्ही कॅल्क्युलेशन असणारे सॉल्व करू शकता, त्यात काहीच वाद नाही. आणि याच्यामध्ये असे सुद्धा काही काही क्वेश्चन आहेत, काही लोक हे सुद्धा करू शकतील पहिल्या ह्याच्यामध्ये, काही लोक हे रेशिओवाला करू शकतील किंवा हे इंटरेस्टवाला करू शकतील, हे की नाही. आता लोक तुम्ही कोणता घेऊ शकता दुसरा, बट असे क्वेश्चन्स आहेत जिथं फॉर एक्झाम्पल हे ॲव्हरेजवाला आहे, तर हे तुम्ही असे पण क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही वाढवू शकता पहिल्या ह्याच्यात. पण
पहिल्या ह्याच्यात मला वाटतं की हे असेच 10 क्वेश्चनच अटेम्प्ट करायचे जिथं कमीत कमी कॅल्क्युलेशन. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला टाईमसुद्धा महत्त्वाचा आहे, कारण नुसतंच अटेम्प्ट सगळे होते, सगळे क्वेश्चन सोपे आहेत ह्याच्याशी काय देणे घेणं नाही. आपलं कमीत कमी टाईममध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे, जास्तीत जास्त अटेम्प्ट करायचे. मग त्याच्यासाठी प्रायोरिटी तुमची महत्त्वाची आहे, किंवा कोणते पहिल्या गोमध्ये गेले पाहिजेत, पहिल्या गोमध्ये. ठीक आहे. तर आता मी बाकी सगळे क्वेश्चन तुम्हाला 81 ते 100 सॉल्व करून दाखवतो, पण हे सगळ्यात महत्त्वाचे, ही स्ट्रॅटेजी सगळ्यात महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. आता 81 नंबरमध्ये बघा. आता ह्याने मी काय म्हणले की एरिया एक्स दिला आहे आणि पेरिमीटर त्यांनी एक्सच दिलेला आहे आणि विचारलं आहे तुम्हाला रेडियस, बरोबर. आता एरिया किती दिला आहे एक्स, पेरिमीटर किती दिलं आहे एक्स. एरियाची काय फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर आणि पेरिमीटरचं काय फॉर्म्युला आहे 2πr. आता दोन्हीची व्हॅल्यू तुम्हाला दिसते की एक्स एक्स आहे म्हणजे सेम आहे, मग तुम्ही ह्याला इक्वेट करू शकता, म्हणजे दोन्ही सेम करू शकता. आता तुम्ही काय याच्यामध्ये कट करायचं होतं, पायला पाय गेलं, हे आरला हे आर गेलं, बरोबर का. राहिलं काय मग आर इक्वल टू 2 झालं. हे आन्सर आहे पहिल्याचा. आता प्रश्न क्रमांक 82 मध्ये बघा. आता इथं काय झालं आहे की एका दुकानदारानं 15 शर्ट विकलेत, कितीला 2340ला, म्हणजे त्याची विकायची किंमत किती झाली 2340. आणि आता त्याला हा विकल्यानंतर 60 रुपयेचा तोटा झाला आहे. आता तोटा झाला म्हणजे त्याची विकायची किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असणार आहे, बरोबर का. म्हणजे आता एस पी जर तुमचं समजा, एस पी म्हणजे सेलिंग प्राईस जर तुमची कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किमतीच्यापेक्षा जेव्हा कमी असेल त्याचाही तुम्हाला तोटा होणार आहे. म्हणजे ह्या 60 रुपये जर ह्याच्यात मिळवले तर तुम्हाला काय भेटणार, तर तुम्हाला तुमची खरेदी किंमत भेटणार, बरोबर का. ही तुमची किती काय झाली खरेदी किंमत झाली. मग त्यांनी काय विचारलं, ही जी खरेदी किंमत आहे तर ही किती जणांची आहे, ही 15 जणांची खरेदी किंमत आहे. मग तुम्ही जर 15ने ह्याला भागचाल तर काय येईल, तर एकाची किंमत विचारली, बरोबर का तुम्हाला. तर तेच करायचं आहे, 2400 भागिले 15 तर किती होते 15 × 15 आणि उरले 9, 15 × 90. ही तुमची किंमत झाली. ह्याचा आन्सर काय ते 160. क्वेश्चन नंबर 83. आता ह्याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये पॉईंटनी सॉल्व जर करत बसलं तर ह्याला खूप वेळ लागू शकतो आपल्याला. त्याच्यापेक्षा आपण हे जे पॉईंट आहेत ते एका साईडला घेतले तर ते एकदम सोपंच आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता पहिल्यांदा काय दिले .1चा अर्थ काय असणार आहे 110, बरोबर का. आणि असं तसंच त्या ठिकाणी आता बघा हे .2 हे कसं असणार आहे, .02 म्हणजे काय असणार आहे 2/100, बरोबर का. कारण बघा एक पॉईंट असला तर 10 भागायचं, 2 पॉईंट असले तर 100 भागायचं. तर तेच काय येईल तर आपल्याला लिहायचं, ही पूर्ण जर आपल्याला लिहायचं म्हणलं इक्वेशन तर ते कसं लिहू शकतो आपण, हे असं लिहू शकतो. हे .1 जे आहे का .1 तर त्याला तुम्ही कसं लिहू शकताय 1 × 10⁻⁻1, बरोबर का. सॉरी 10⁻⁻1. दुसरं तसंच 1 × 10⁻⁻1 1 × 10⁻⁻1 असं लिहू शकतो, बरोबर का. तर बाकीच्या सगळ्यांचं पण तसं लिहून घ्यायला लागणार आपल्याला की .2चं किती ते, त्याच्यानंतर .4चं किती ते, तर ते तसं लिहायचं सगळं. समजा आता ह्या 2चं कसं लिहिणार तुम्ही 2 × 10⁻⁻2 × 2 × 10⁻⁻2 × 2 × 10⁻⁻2, बरोबर. आता मी हे तुम्हाला कसं दाखवलं, हे सगळं लिहून दाखवलं, पण एवढं सगळं लिहित बसायची गरज नाही. आता बघा खालचे डिनॉमिनेटरमध्ये आता हे जे .2 आहेत हे आता इथं हे कसं लिहू शकतो डायरेक्ट, मला दिसतं इथं 2 3 वेळाचे इथं, मग हे 2 × 2 × 2 लिहिणार आणि हे 10⁻⁻1चं जे कॉमन आहे ते हे किती वेळा येणार, हे पण 3 वेळा येणार, बरोबर का. तसंच .4चं पण तसंच आहे, .04चं हे 4 × 4 × 4 × 10⁻⁻2 10⁻⁻2 10⁻⁻2. आता हे सॉल्व करायचं. हे सॉल्व करताना काय होणार, हे 1 × 1 × 1 किती तर 1. आता कधी पण कसं असते
जर 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻1 असं आहे. तर हे जे कधी पण ॲडिशन होत असते असं असेल तर ते ॲडिशन होऊन किती येणार, -1 प्लस हे -1 प्लस हे -1 हे किती येणार मग ह्याचं, हे -3 होणार प्लस. आता ह्या दोनची बेरीज काय होणार, ह्या दोनची ह्या दोनसोबत, ह्या दोनची ह्या दोनसोबत गुणाकार केल्यानंतर काय होणार, 2 4 4 2 8 गुणिले. आता ह्यांची काय होणार, ह्यांची ॲडिशन होणार बरोबर का, ह्यांची ॲडिशन होणार. ते ॲडिशन होऊन किती येणार, 10⁻⁻6 होणार. 2 2 4 2 6. खाली पण तसंच ह्यांचं काय येणार, 4 2 8 गुणिले ह्यांची काय होणार, ह्यांची बेरीज होणार -3 प्लस ह्यांचं काय होणार, गुणाकार आहे तसा 4 चूक 16 16 चूक 64 गुणिले. आता ह्यांची काय होणार, ह्यांची बेरीज होणार -6 होणार बरोबर. आता काय करायचं बघा, आता तुम्ही हे पुन्हा आहे तसं लिहू शकताय, पण त्याच्यातून 10⁻³ कॉमन येते. आता 10⁻³ वरून कॉमन काढलं आणि खाली पण 10⁻³ कॉमन काढलं बरोबर का याच्यातून, तर काय येते, A1 आतमध्ये प्लस 8 याच्यातून 10⁻³ केल्यानंतर म्हणजे काय राहिलं, 10⁻³ राहिलं आणि खाली काय होतं 8 प्लस. आता ह्याच्यातून 64 इंटू 10⁻³ बरोबर का, ह्या 10⁻³ ला 10⁻³ गेलं. आता हे 1, आता हे 10⁻, हे जे आहे तर तुम्ही कसं लिहू शकता, हे 0.08 असं लिहू शकता. तर ते तसं लिहूया आणि खाली 0.064 किती येते. आता ह्याची ॲडिशन केली तर 0.8 आणि खाली 8.064. आता आपल्याला दिसते की याला जर हे काय आहे, हे 8च्या मल्टिपलमध्ये बरोबर का. आता 1008ला 8 मल्टिप्लाय केलं तर किती येते, 8 8 64 08 बरोबर का. म्हणजे काय येणार ह्याचा अर्थ, ह्याचं काय आन्सर येणार, ह्याचं 1/8 येणार म्हणजेच किती 0.125 हे असं आन्सर येते बघा याचं हे. पण आता तुम्हाला एक कळालं असेल की हे येण्यासाठी तुम्हाला एवढं सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ते खूप क्विकली करायला लागते. मला समजून सांगायलाच तुम्हाला जवळपास 4 मिनटं लागली, पण समजा मी एकट्याने केलं असतं किंवा तुम्ही एकट्याने केलं असतं तर त्याचं निम्मं टाईम झाला 2 मिनटं लागली असते. आता हे तुम्हाला ठरवायचं आहे ना की इथंच की बाबा 2 मिनटं ह्याच्यात घालवायची का. ठीक आहे, मग मी जर समजा फास्ट करू शकत असलो किंवा ज्याला येते तो फास्ट करू शकतो तर त्यानं गेलं पाहिजे. पण तुम्हाला जर हे बघूनच त्याला भीती वाटते त्याला पहिल्या गोमध्ये करायचंच नाही, चुकूनसुद्धा करायचं नाही, याच्याकडे जायचं सुद्धा नाही. क्वेश्चन नंबर 84 बघा. आता याच्यामध्ये काय दिलं आहे त्यांनी की सध्याचं जे वय आहे तिघांचं ते 72 आहे आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो जो आहे तो 4:6:7 आहे. ठीक आहे का, आणि त्यांचं सध्याचं वय विचारलं आहे. आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं की कमीत कमी व्हेरिएबल्स आले पाहिजेत. आता कमीत कमी व्हेरिएबल्स कधी येतील, आता तुम्ही जर याला म्हणलं की तिघांचं वय A प्लस B प्लस C 72 पकडूया, तर ह्याच्यामध्ये काय होते की तिघांचे सगळे सेपरेट वय येते. तर ते तुम्हाला 3 वेगवेगळे व्हेरिएबल आल्यामुळं 3 इक्वेशन कमीत कमी पाहिजेत, पण 3 इक्वेशन तर दिले नाहीत. मग तुम्ही सॉल्व करण्यात येतो विनाकारण तुमचं कन्फ्युजन वाढते आणि टाईम पण जातो. त्याच्यापेक्षा काय करायचं की कमीत कमी व्हेरिएबल्स अशा ठिकाणी घ्यायचे. काय करायचं, आता बघा 7 वर्षापूर्वी त्यांनी काय सांगितलं आहे 4:6:7 असं वय आहे बरोबर का. ही लोक कोण होती, ABC लोक समजूया. तर ह्यांचं हे ह्याच्यामध्ये हे त्यांचं वय आहे, हे व्हेरिएबल्स नाही आहेत, हे लोक समजलेत. आपण नाव द्या वाटलं तुम्ही ह्याच्या ठिकाणी काय पाहिजे असतील ते, पण हे व्हेरिएबल्स नाहीत, हे लोक आहेत. आता व्हेरिएबल्स काय घ्यायचे आपण, एक्स समजूया. म्हणजे काय की 4x वय आहे समजा ह्याचं Aचं, Bचं 6x आहे आणि Cचं 7x आहे बरोबर का. पण हे कधी आहे, हे 7 वर्षापूर्वीचं आहे बरोबर का, हे 7 वर्षापूर्वीचं आहे. त्याच्यामुळे आत्ताचं वय काय असणार, आत्ताचं वय त्यांचं ह्याच्यामध्ये ॲडिशन करायला लागेल बरोबर का. हे 4x
अधिक 7 असणार, 6x अधिक 7 असणार, 7x अधिक 7 असणार. आणि त्यांनी काय सांगितले आपल्याला, ह्यांची सध्याची बेरीज किती आहे, 72 आहे. आता ह्यांची बेरीज करा, सध्याची काय येते, 6 4 10 7 17x आणि ह्यांची 7 काय, 7 त्रिक 21, हे 72 बरोबर का. म्हणजे किती झालं, 17x बरोबर हे किती आले, 72 पण 21 गेले किती आले, 51. एक्स किती आलं, 17 त्रिक 51, हे एक्स आलं. आता आत्ताचं वय काय होतं आपलं, हे जे होतं हे 7 वर्षापूर्वी होतं आणि हे प्रेझेंट होतं बरोबर का, हे वालं. आता मग कुठलं पण काढू शकता तुम्ही, ह्यांच्यापैकी कुठं पण व्हॅल्यू ठेवा, एक्सची व्हॅल्यू ठेवा ह्याच्यामध्ये. एक्सची व्हॅल्यू किती ठेवल्यानंतर किती येते, 4x + 7 म्हणजे किती, 12 अधिक 7 बरोबर 19. जाऊन लगेच चेक करायचं ऑप्शन कुठला आहे का, 19वाला. 19वाला आहे एक, ठीक आहे. मग हेच ऑप्शन पूर्ण सॉल्व करत बसायची काय गरज नाही. क्वेश्चन नंबर 85 बघा. क्वेश्चन नंबर 85 बघा. आता याच्यामध्ये काय केलं, एका माणसाने लोन घेतले बँककडून आणि ते कितीला घेतले, 12% घेतले, सिम्पल इंटरेस्टने घेतले. आणि 3 वर्षानंतर त्यानं 5400 त्याचं व्याज भरले. तर काय मुद्दल घेतली, त्याने किती रुपये घेतलेले हे विचारले. तर आपल्याला फक्त याच्यामध्ये मुद्दल काढायचे. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे इंटरेस्टचा. इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, P × N × T, किंवा काय तुम्ही म्हणत असाल ते. P म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, आणि P × R × म्हणू शकताय, हे रेट म्हणजे किती टक्क्याने घेतलं आहे, आणि T म्हणजे किती काळासाठी घेतलं आहे, टाईम बरोबर का, डिवायडेड बाय 100. आता हे किती होते, इंटरेस्ट किती भरलं आहे त्यानं, 5400 भरलं आहे. प्रिन्सिपल काढायचं आहे, रेट किती दिलं आहे, 12%, किती काळासाठी, 3 वर्षासाठी, भागिले 100. तर आता सॉल्व करा फक्त हेच. P = P एका साईडला ठेवा, बाकी सगळं त्या साईडला टाका. 5400 गुणिले 100/12 गुणिले 3. आता हे किती होते, आता ह्याच्यामध्ये सगळं सॉल्व करत बसायची गरज नाही आपल्याला. फक्त आपल्याला आन्सर ह्याच्यात जवळपास कुठले येते ते चेक करायचं. फॉर एक्झाम्पल आता बघा 3 × 3, 3 भागल्यानंतर किती येते, 3 18, 18 × 54 बरोबर का. त्यानंतर ह्यानं डायरेक्ट भाग जातो आहे, पण ठीक आहे तुम्ही 12ने भागायला किंवा 6ने भागायला. 6 × 2 = 12, 6 × 3 = 18, 300, 300 भागिले 2 हे 150, ठीक आहे का. हे 150 म्हणल्यानंतर हे तर काय राहिलं तुमचं, 150 गुणिले 100. आता हे पण सॉल्व काय शेवटी पण करायची गरज आहे का, 150च्या कुठलं जवळ आहे, हेच आहे फक्त, हाच ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. त्यामुळे हे आन्सर असणार आपला. क्वेश्चन नंबर 86 बघा. आता याच्यामध्ये काय म्हणले, एका मशीनची किंमत जी आहे ती कमी होत चालली आहे, कशी, 5% दरवर्षी बरोबर का. आणि त्या मशीनची किंमत किती आहे, 16000 आहे. तर 2 वर्षानंतर त्या मशीनची किंमत किती होईल विचारली, ठीक आहे का. आता समजा त्या मशीनची आत्ता किती दिली आहे, 16000 किंमत दिली बरोबर का आपल्याला. 16000 ही त्यांची आत्ताची किंमत आहे, ठीक आहे, ही आत्ताची किंमत आहे. तर त्याच्यानंतर काय होतं, दरवर्षी 5% कमी होते, ठीक आहे का. तर ह्याच्यातून -5% होणार पहिल्यांदा, त्याच्यानंतर पुन्हा 5% दुसऱ्या वर्षासाठी होणार, कारण आपल्याला किती विचारले, 2%, 2 वर्षासाठी विचारले बरोबर का इथं. तर आता कसं करायचं, आता इथं बघा तुम्ही, एक मेथड अशी आहे की ज्याच्यामध्ये 16000 गुणिले 5% कमी म्हणजे किती, 95% किंमत राहणार बरोबर का. 5% गेले म्हणजे 95%, मग असे 2 वेळा हे असं करू शकता तुम्ही. पण हे खूप मोठं कॅल्क्युलेशन होतं, लेंदी कॅल्क्युलेशन होते खूप, त्यामुळे असं करायची काही गरज नाही. इथं आपल्याला सोपी किंमत दिली बरोबर का, 16000. 16000चे 10% किती होते तुम्हाला सांगा, 16000चे 10% किती, 10%ने आपलं सोपं जाते ना कॅल्क्युलेट करणं. किती होते, 16000चे 10% 1600 होते बरोबर का. आता 10चे 5% म्हणजे किती, 10चे निम्मे. आता ह्याचे निम्मे म्हणजे ही किती असणार आहेत, हे 5% असणार आहेत, हे किती होते, 800 बरोबर का. तर मग इथे लिहा 16000 वजा 800, हे एका वर्षात गेले बरोबर का. किती झाले, 16800 गेल्यानंतर एवढे झाले बरोबर का. आता पुन्हा एकदा 800 जाणार ह्याच्यातनं दुसऱ्या वर्षाचे,
बरोबर का? पण ते 800 जाणार का ह्याच्यातून? 800 नाही जाणार. हे याचे 5% जाणार, याचे 5% जाणार, ह्या व्हॅल्यूचे 5% जाणार, ह्या व्हॅल्यूचे 5% पुन्हा तसंच काढू शकतो आपण. 5200 गुणिले 10चे 100. ठीक आहे का? हे आपल्याला सोपं जाते म्हणून ही मेथड घ्यायची. 5220. आता हे जे निम्मे केले की किती आले आपले? 5% आले. हे जे किती होते? 42 उरलं म्हणजे 760 येते त्याची व्हॅल्यू, बरोबर का? आता हे 5200 सॉरी 15200 मधून हे 760 वजा केले. हे किती झाले? सेकंड इयरचे वजा केले. किती येते? रोज 4, आजच्याला 1 4, पुन्हा 1 4. ही त्याची किंमत येते, बरोबर का? एक एक्स्ट्रा लिहिलं काय? नाही, बरोबर आहे की 14,440. ठीक आहे, मग ही आपली व्हॅल्यू येणार 14,440. क्वेश्चन नंबर 87 बघूया. आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे? रेल्वेने भाडं वाढवले, 20% पहिल्यांदा वाढवले, त्यानंतर सलग 10% वाढवले, 25% वाढवले. आता याला म्हणतात सक्सेसिव्ह इन्क्रीमेंट. आता सक्सेसिव्ह इन्क्रीमेंट जेव्हा केव्हा पण असते, म्हणजे सलग जेव्हा कशात पण वाढ झालेली असते, तर त्यावेळी कसं करायचं असं दाखवतो. आता बघा, हे पहिल्यांदा किती वाढवले होते? 20% वाढवले. 20% म्हणजे 100वरती 20 म्हणजे किती? 120. पुन्हा कितीने वाढवले? 10%. त्यानंतर किती वाढवले? 25%. मग हे असं करून घ्यायचं. आणि त्यांनी काय विचारले? पर्सेंटेज इन्क्रीज विचारले इथं, बरोबर का? हे जे विचारले ते पर्सेंटेज इन्क्रीज विचारले. तर त्यावेळी कसं करणार आपण? गुणुले 100 करायचं. हे असं केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक पर्सेंटेज येईल. आता हे सॉल्व करायचं फक्त. याला कितीनं भाग जातो हे असं पण काढू शकता तुम्ही, किंवा 20 पण जातो आहे भागायला. इथं 2 पंचे 10, 20 × 12. इथे कितीनं जातो आहे? इथं 25 जातो आहे. 25 × 100, 25 × 125. या 5ला हे 5 गेलं, 2 2 4, 2 3 6, आणि या 0ला हे 0. आता हे किती आलं खाली टोटल? 33/20. कारण हे 3 आणि हे जर मल्टिप्लिकेशन झालं तर 33, आणि हे 10 आणि हे 2 20, आणि हे आता इकडं 100. आता हेचं तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल तर तुम्हाला पर्सेंटेज येईल, बरोबर का? तर हे किती असेल? हे 20 × 20, 20 × 5 100. याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 33 × 5 किती येते? 165. तर हे पर्सेंटेज झाले, बरोबर का? आता हे पर्सेंटेज इन्क्रीज झाले. किती झालेत? तर हे म्हणजे 100वरती झाले ना. हे पर्सेंटेजमध्ये काय? 165/100. म्हणजे 100वरती किती इन्क्रीज झाले? 65 इन्क्रीज झाले, बरोबर. म्हणून आन्सर आपलं 65. क्वेश्चन नंबर 88 काय सोडून दाखवण्यासारखं नाही आहे, पण तरी आपण हे करूया, सॉल्व करूया. तरी असले क्वेश्चन चुकले नाही पाहिजेत. ठीक आहे. तर आता काय, पहिल्यांदा कधी पण काय ह्याच्यामध्ये रूल, पहिल्यांदा कधी पण तुम्ही ब्रॅकेट सॉल्व केल्या पाहिजेत प्रत्येकाची. असे हे ब्रॅकेट पहिल्यांदा सॉल्व करून घ्यायचे जे पण आहे ते, आणि त्याच्यानंतर मग डिव्हिजन, आणि त्यानंतर मल्टिप्लिकेशन. ठीक आहे का? म्हणजे आता बघूया कसं करता येते. आता हे काय होईल? हे -5 नंतर गुणुले आहे तसं लिहून घ्यायचं. नंतर 5 आणि 3 8 भागिले हे -2 -3 किती? -5. याला ब्रॅकेट करून घ्या आपण. -6 -4 -10 डिवायडेड बाय -7 -5 -12, बरोबर का? तर आता हे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहून घ्या. 5 गुणुले 8/5 हे -5, आणि इथं खाली काय आहे? -10/-12. आता हे मायनसला मायनस, हे मायनसला मायनस जाणार, बरोबर का? हे मायनसला मायनस जाणार, ह्या मायनसला मायनस जाणार. मग काय येणार आपलं? हे 5ला 5 गेलं, वरती काय राहिलं? 8. आता हेच काय येते खाली? ठीक आहे, थांबा आपण इकडं लिहूया. वरती 8, खाली काय राहते? हे 2 पंचे 10 आणि 20 × 12, बरोबर. 5/6. आता हे काय होणार सॉल्व केल्यानंतर? हे खाली 5 राहणार, हे वरती 6 जाणार, बरोबर. आता हे सॉल्व करायचं. काय होतं आहे? हे बघा, 8 × 48/5. आता ह्याच्यासाठी अजून एक ट्रिक आहे. आता याचं तुम्ही डायरेक्ट सॉल्व करू शकता 9.6 असं, पण ह्याच्यासाठी अजून एक ट्रिक आहे. जेव्हा आपण 5 डिवाईड करत असलो, तर 5 म्हणजेच काय आहे? 5 म्हणजे 10/2 आहे, बरोबर का? तर आपण ह्याला कसं लिहू शकतो? 48 ÷ 10 ÷ 2. याचा अर्थ काय? 10 × 2, बरोबर का? तर हे काय येते? हे 96/10 येते.
मग ह्याचं काय आन्सर येणार 9.6. तर एवढं पण सोपं करता येतात गोष्टी. क्वेश्चन नंबर 89 बघूया. आता याच्यामध्ये काय केले की त्यांनी सांगितले की एक बॅट्समन आहे, त्यानं 98 रन केल्यात 19व्या इनिंगमध्ये, आणि त्याच्यामुळे काय झाले त्याचा जो ॲव्हरेज आहे आतापर्यंतचा तो 4ने वाढला आहे. तर त्यांनी विचारलं की बाबा हा ॲव्हरेज काय झाला 19व्या मॅचनंतर, मग त्याचं टोटल ॲव्हरेज किती झालं असं विचारलं. तर आता अजून सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं झालं तर काय याचा प्रश्न की त्यांनी 19व्या मॅचमध्ये 98 रन केल्या, बरोबर. आणि त्याच्यामुळे काय झालं त्याचा जो ॲव्हरेज होता 18व्या मॅचमध्ये पर्यंतचा तो 4ने वाढला आहे. ठीक आहे. तर त्यांनी विचारले की हा जो 4ने वाढल्यानंतर जो ॲव्हरेज असेल तो किती झाला आहे असं विचारलं आहे. म्हणजेच काय 18व्या मॅचमध्ये त्याचा काय ॲव्हरेज असणार आहे, एक्स असणार आहे समजा. ठीक आहे. आणि 19व्या मॅचमध्ये त्याचा ॲव्हरेज किती झाला असणार आहे, x+4. ठीक आहे. तर ही x+4ची व्हॅल्यू आपल्याला विचारली. ओके. आता बघा सॉल्व करण्याचे जे 2 मेथड्स आहेत, एक खूप सोपी मेथड आहे आणि एक दुसरी आहे ती ट्रॅडिशनल मेथड आहे. मी दोन्ही पण सांगतो. ओके. तर बघा आता ॲव्हरेज म्हणजे काय असतं रे, ॲव्हरेज म्हणजे पहिल्यांदा सम असते सगळ्या गोष्टींची. तर 1 म्हणजे पहिली इनिंग असेल समजायची, नंतर दुसरी इनिंग असेल, असं तिसरी इनिंग असेल, असं करत 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 त्याचे 18 इनिंग झाले असेल समजा. तर त्याची जी सम आहे डिवायडेड बाय 18 हे त्याचं काय येणार आहे, हे एक्स येणार आहे. एक्स म्हणजे हे त्याचं 18व्या मॅचपर्यंतचं ॲव्हरेज येणार. ठीक आहे. आणि आता दुसरं काय असणार आहे, दुसरी काय गोष्ट सांगितली त्यांनी की त्यानं असं करत होतं, बरोबर आहे. बरं समजा 1 मिनिट, ह्याला आपण S1 म्हणूया. ठीक आहे. ह्या समला ही सगळी बेरीज आहे ना, ही सगळी 1 ते 18 मॅचपर्यंतची, त्याला S1 समजा, डिवायडेड बाय 18. ठीक आहे का. तो एक्स झाला समजा. आता 19व्यामध्ये काय असणार आहे, 19व्यामध्ये ही पहिली मॅच असणार आहे, पुन्हा दुसरी मॅच असणार आहे, त्याच्यानंतर तिसरी मॅच असणार आहे, असं करत करत 18वी मॅच असणार आहे आणि 19व्या मॅच असणार आहे, बरोबर का. 19व्या मॅचचा स्कोअर दिला आहे का आपल्याला, हां दिला आहे. तो किती आहे, तो 98 आहे. तर आपण समजा 98 लिहूया इथं, डिवायडेड बाय 19. हे किती झाले रे, x+4 झाले. म्हणजे 18व्यापर्यंतच्या या 18व्यापर्यंतच्या ॲव्हरेजपेक्षा 4ने जास्त झालेलं आहे. ठीक आहे. तर मग हे जे काय येणार पुढं जाऊन, ही तर आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, ह्याला आपण काय म्हणलेलो आहे, S1 म्हणलेलं आहे. ठीक आहे. तर ती S1 + 98/19 इज इक्वल टू x+4. ठीक आहे. तरी अशी ही आपल्याकडं आता आपल्याला हे भेटलेलं आहे, हे इक्वेशन भेटलेलं आहे. ठीक आहे. तर याच्या पुढे काय करणार, S1 माहिती आहे का आपल्याला काय आहे, हां S1 माहिती आहे. इथून S1 काय आहे, S1 इज इक्वल टू x × 18. ठीक आहे का. तर इथं व्हॅल्यू टाकूया आपण, x × 18 + 98 इज इक्वल टू x+4 डिवायडेड बाय हे 19. तर बघा आता काय होणार, 18x ठीक आहे प्लस 98 इज इक्वल टू 19x प्लस 19 × 4, हे 19 × 4. ठीक आहे. हे काय होणार आता पुढं सॉल्व केल्यानंतर, हे 19x मायनस 18x, कारण हे समजा इकडं नेलं आणि हे इकडं आणलं, तर काय होणार 98 मायनस 19 × 4. ठीक आहे. मग हे सॉल्व केल्यानंतर x इक्वल टू 98 मायनस 76, बरोबर का, 19×76. तर x इज इक्वल टू किती येणार मग हे 22. ठीक आहे. एक्स आता काय होतं रे आपलं एक्सवरती, एक्सची जी व्हॅल्यू होती काय होती, एक्सची व्हॅल्यू जी होती ती आपल्या 18व्या इनिंगपर्यंतचं ॲव्हरेज होतं. ठीक आहे. तर आपल्या 18व्या इनिंगपर्यंतचं ॲव्हरेज किती झालं, ॲव्हरेज 22 झालं. 19व्या त्यांनी काय सांगितले, 19व्यामध्ये 22 अधिक 4ने वाढले, मग किती झाले 26. ठीक आहे. तर हे अशी एक वे आहे काढण्याचा आन्सर, हे 26. पण हे खूप लेंदी होते नाही का, हेच राईट वे आहे. बट ह्याच्यापेक्षा एक सिम्पल वे तुम्हाला सांगतो. तो कसा आहे की बघा, दिले काय व्हॅल्यू 18व्यापर्यंत एक्स होते ॲव्हरेज. ठीक आहे. 19व्यामध्ये त्यानं 98 रन केले आणि त्याचं x+4 झालं ॲव्हरेज. ओके. तर आता हे लिहायचं कसं बघा, तर इथं असं एक बाण करायचा, इथं असा एक बाण करायचा. ठीक आहे. आता हे जे ॲव्हरेज सेक्शन आहे तुमचं, हे वालं कितीनं वाढले, 4ने वाढले. हे आता इनिंगचं सेक्शन हे कितीनं वाढले, हे +नं वाढले, 1नं वाढले. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं,
आता याने याला मल्टिप्लाय करायचं आणि याने याला मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजे काय लिहिणार तुम्ही खाली 18 × 4 प्लस एक्स प्लस 4 × 1 बरोबर का, इज इक्वल टू किती रना केलं त्या 98. आता काय लिहिणार तुम्ही इथं 18 चौक 72 प्लस एक्स प्लस 4 इज इक्वल टू 98. ठीक आहे, आता हे सॉल्व केल्यानंतर काय होणार, एक्स इक्वल टू 98 वजा 72 वजा 4 एक्स बरोबर आलं का आपला आहे तेच आन्सर 22 झालं. आता एक्स प्लस 4 पाहिजे आपल्याला, ते किती येणार 22 + 4 बरोबर 26. क्वेश्चन नंबर 90 बघूया. आता याच्यामध्ये काय केलं आहे की याच्यामध्ये काय विचारले, अशा सर्कलची रेडियस विचारले ज्याचा एरिया हा या 3 दिलेल्या सर्कलच्या एरियाच्या एवढे असणार आहे. ठीक आहे का, म्हणजे असा एक कोणता तरी सर्कल आहे ज्याचा जो एरिया हा पूर्ण तो 3 सर्कल्सच्या एरियाच्या बेरजे एवढा आहे. ठीक आहे, तर म्हणजे इथं काय करू शकतो आपण, इथं समजा हा मोठा πr² इज इक्वल टू काय आहे, हे πr1² प्लस πr2² प्लस πr3² असं करू शकतो. ठीक आहे, आणि हे तुम्हाला आर काढायचा, हा रेडियस काढायचा. ठीक आहे, पहिल्यांदा इथं करून घ्या, इथं आहे तशी व्हॅल्यू ठेवू शकते किंवा कॉमन काढू शकते. πr² इथं पाय कॉमन आला, r1² प्लस r2² प्लस r3². ठीक आहे, हे पायला पाय गेला, r1² इज इक्वल टू r1² प्लस r2² प्लस r3². ठीक आहे, 3, 4 आणि 12 हे जे रेडियस आहेत. ठीक आहे, लिहायचं मग 3² प्लस 4² प्लस 12² किती येणार 9 + 16 + 144. ठीक आहे, हे किती होणार, हे 25 होणार आणि हे किती होणार 144. मग हे किती होतं टोटल 169. आर किती येणार मग 13. झाला आन्सर. क्वेश्चन नंबर 91 बघा. आता याच्यामध्ये काय विचारलं आहे आपल्याला, याच्यामध्ये त्यांनी स्क्वेअर्स विचारलेत की एका चेसबोर्डवरती किती स्क्वेअर असतील. ठीक आहे, आता बघा चेसबोर्डवरती किती स्क्वेअर असतात हे आपल्याला माहिती आहे की किती असतात, असे 8 असतात ह्या साईडला आणि या साईडला 8 असतात बरोबर का, असे. ठीक आहे, तर हे किती होतील, हे 8 × 8 बरोबर 64 होतील बरोबर. पण 64चं तर ऑप्शन कुठंच नाही, कारण का तर त्यांनी स्क्वेअर्स कसे कन्सिडर केले, त्यांनी हा पण केला आहे कन्सिडर, हा एक, हा दुसरा, हा तिसरा बरोबर, हे असे पण स्क्वेअर होऊ शकतात. मग हे कसे काढायचे, हे सगळे तर मोजू शकत नाही तुम्ही 8 × 8 काढून, कारण ही संख्या बघा 1092. ठीक आहे, 204, 1296, 1500, ह्यातली सगळ्यात कमीतली कमी म्हटली 204. ते जरी मोजायचं म्हटलं तरी 204 तुम्हाला स्क्वेअर्स मोजायला लागतील. ठीक आहे, ते तर मोजून शक्य नाही. तर याच्यासाठी एक क्लिअर कट फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे की स्क्वेअर ऑफ n², समेशन ऑफ n² हा फॉर्म्युला आहे त्याचं फॉर्म काय येतो, n × n + 1 × 2n + 1 / 6 असं येतं. तर याच्यामध्ये n काय असणार आहे, तर समजा तुम्हाला जर असा स्क्वेअर दिला आणि असा इमेज दिली आणि तुम्हाला विचारलं की याच्यामध्ये किती स्क्वेअर्स आहेत, तर आपण काय म्हणणार की याच्यामध्ये स्क्वेअर्स आहेत 1 2 3 4 बरोबर. हा 1, हा 2, हा 3, हा 4 असं. पण त्याच्यानंतर हा पण येऊ शकतो असं 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, तर हे असे सगळे मोजण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, तर हे कसं करायचं, तर याच्यामध्ये तुम्हाला दिसते किती स्क्वेअर्स आहेत, हे इथे किती आहेत, हे असे सर्कल इकडं 2 आहेत, सॉरी स्क्वेअर्स 2 इकडे आहेत, इकडे 2 आहेत. मग यांची व्हॅल्यू 2 घ्यायची आणि ते सॉल्व करायचं. आता ह्याच्यामध्ये 2ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय होणार, 2 × 2 + 1 गुणिले 2 × 2 + 1/6 किती येते, हे सोडवल्यानंतर 2 × 3 गुणिले 2 × 2 4 आणि 5. ठीक आहे, भागिले 6, 2 त्रिक 6 आणि 3 1 3. ठीक आहे, सॉरी 3 1 3 राहिली काय 5 बरोबर. तर हे असं सॉल्व करायचं आहे. तर हा फॉर्म्युला येणं तुम्हाला मस्ट होतं त्या ठिकाणी. ठीक आहे, आता काय हे कसं सॉल्व करायचं, मग आता चेसबोर्डचं काय आन्सर येणार आपलं, तर पुन्हा फॉर्म्युला ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये n² मध्ये n × n + 1 गुणिले 2n + 1 / 6.
ठीक आहे. तर याच्या ठिकाणी काय येणार, 8 ठेवायचं. 8 + 1 × 8 × 2 + 1 / 6. ठीक आहे. तर हे किती येणार, 8 × 9 × 17 बरोबर. 8 × 2 = 16 + 1 = 17/6. आता हे कसं काय करणार आपण, हे बघा 3 × 3 = 9, 3 × 2 = 6, 2 × 1 = 2 × 4. ठीक आहे. तर इथं काय विचारले आपल्याला, 4 × 3 = 12. ठीक आहे. 12 × 17, 17चा पाढा म्हणा किंवा 12चा म्हणा. तर ह्याचा आन्सर काय येणार, 204. ठीक आहे. तर हे असं आन्सर काढायचं होतं. तर आता ह्याच्यावरून तुम्ही काय करू शकताय की आपण आता यावी स्क्वेअर विचार आहे बरोबर. तर आपण यावी जाताना रेक्टँगल्स कसे काढायचे असतात ते बघून जायचं, त्याचा फॉर्म्युला बघून जायचा. क्वेश्चन नंबर 92 बघा. आता इथं काय विचारलं, इथं एक सिरीज दिले आणि रॉंग टर्म विचारले. ओके. तर अशा जेव्हा पण सिरीज विचारतील तर त्यावेळी काय करायचं, त्यावेळी सरळ जाऊ तिथं वजाबाकी करायची, दोघातला डिफरन्स बघायचा. ठीक आहे. 15 आणि 21 किती येते वजाबाकी केल्यानंतर, 6 बरोबर. त्यानंतर 21 + 24, 24 + 21 किती, 3. ठीक आहे. 30 + 24 किती येते, 6. त्यानंतर 32 + 30 2, 39 + 32 7. ठीक आहे. तर आता बघा 51 + 39 करायची गरज आहे का रे, गरज नाही. कारण तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये दिसते का कुठे 51 आहे का, इथं नाही 51. मग 51चा आपला काही संबंध नाही. ठीक आहे. तर आता बघा हे काय आलं, इथं 6 आहे दिसते तुम्हाला, इथं 3 आहे, इथं 6 आहे. समजा आता हे रिपीट होत असतात पॅटर्न, 6 3 6. इथं जर समजा 32च्या जागी, या 32च्या जागी जर 33 असतं तर इथं काय आलं असतं, या ठिकाणी 3 आलं असतं. आणि हे 33 असतं तर इथं काय आलं असतं, 39 + 33 6 आलं असतं बरोबर का. मग हा पॅटर्न रिपीट झाला असता, 6 3 6 3 6. ठीक आहे. म्हणजे चुकीची टर्म कोणती असणार आहे, हे 32वाली टर्म चुकीची असणार आहे. मग तेच आपला आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 93 जो दिला आहे तो सिलॉक्स आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हणलं आहे, हे असे सोपे क्वेश्चन असतात, असे आपले बरोबर झाले पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, की ऑल टीचर्स आर आर्टिस्ट. ओके. ऑल टीचर्स आर आर्टिस्ट. ओके. असं लिहू शकतो आपण. त्यानंतर काय म्हणते, फ्यू आर्टिस्ट लिव्ह हॅपीली. ठीक आहे. म्हणजे सम आर्टिस्ट लिव्ह हॅपीली असं येणार बरोबर का. आता ह्याच्यावरून कन्क्लुजन काय विचारलं आहे, कन्क्लुजन विचारलं आहे ऑल टीचर्स लिव्ह हॅपीली. आता हे सगळे टीचर हॅप्पीच्या अंदर आहेत का, हॅप्पी सर्कलच्या नाही. मग पहिलं चुकलं. ठीक आहे. ऑल दोज हू लिव्ह हॅपीली आर आर्टिस्ट. म्हणजे हे जे हॅपीली राहतात ते सगळेच्या सगळे आर्टिस्ट आहे असं म्हणले. हे आत आहेत का रे, एचवाले एच्या आत आहेत का, नाही आहेत. मग हे पण चुकलं. ठीक आहे. मग ह्याचं आन्सर काय आलं आपलं, सी आलं. बोथ सी अँड डी आर फॉल्स. राईट. क्वेश्चन नंबर 94 बघूया. आता याच्यामध्ये काय दिलं आहे की अंकिताची आई जी आहे, अंकिताची आई, तिचं वय जे आहे ते 2.5 टाइम्स ऑफ अंकिताचे एज. म्हणजे अंकिताच्या 2.5 म्हणजे 2.5 पट आहे अंकिताच्या वयापेक्षा, आणि 4 पट आहे भावापेक्षा, तिच्या भावापेक्षा. आता कोणाच्या भावापेक्षा, अंकिताच्या भावापेक्षा. ठीक आहे. तर अंकिताच्या आईचं वय हे 4 पट आहे तिच्या भावापेक्षा. ठीक आहे. बी म्हणजे भाऊ समजूया, आणि ए म्हणजे अंकिता, एम म्हणजे मदर समजूया. ठीक आहे. पुढं काय दिले त्यांनी, पुढं सांगितले की टोटल एज जे आहे त्यांचं ते 66 आहे. म्हणजे काय, एम आईचं वय अधिक अंकिताचं वय अधिक भावाचं वय किती आहे, 66 आहे. ठीक आहे. तर आणि पुढं काय सांगितले, मग काय काढायचं आपल्याला, अंकिताच्या भावाचं एज 2 वर्षानंतर किती असेल विचारलं. ठीक आहे. तर आता ते कसं काढूया, हे बघा या इक्वेशनमध्ये सगळ्या व्हॅल्यू पुट करायचे आहेत आपल्याला माहिती आहे. मग आता ह्या व्हॅल्यूमध्ये विचारले का आपल्याला अंकिताच्या भावाचं, मग हे जे आहेत का यम आणि ए यांना बीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे या इक्वेशनमध्ये सगळे बीच्या फॉर्ममध्ये दिसले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. कोणतं करता येते. आता यमचं रिलेशन कोणासोबत दिले का भावासोबत दिले. ठीक आहे. एम = 4b लिहून घ्या. आता एचं काय लिहिले, कोणासोबत रिलेशन आहे, यमसोबत आहे. ठीक आहे. यमच्या फॉर्ममध्ये लिहून काढूया पहिल्यांदा, कारण यमच्यामध्ये लिहिलं तर पुन्हा यमसोबत बीचं रिलेशन माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. तर ते लिहून घ्या. एचं काय आहे, आता हे जर फॉर्म्युलेशन कसं होणार, ए = यम अपॉन 2.5. ठीक आहे. आता हे 2.5 कसं लिहू शकतो रे आपण, हे 2.5 कसं लिहू शकतो आपण, 2×4 अधिक 1/2 बरोबर. म्हणजे हे किती कसं लिहू शकतो, 5/2. मग आता हे काय येणार, हे पूर्ण इक्वेशन कसं लिहू शकतो आपण, ए = यम डिवायडेड बाय 5/2. ठीक आहे. म्हणजेच काय, ए =
इज इक्वल टू एम 2m/5. तर लिहा मग इथं इकडं कसं लिहिणार 2m/5. ठीक आहे, प्लस बी ॲज इट इज आहे तसं येणार. ठीक आहे, चला आता पुढे. आता आता या एमला पण कन्वर्ट करायला लागणार आपल्याला बीच्या फॉर्ममध्ये. ते लिहायचं 4b + 2 डिवायडेड बाय एम. एम काय आहे आता, एम इज इक्वल टू 4b आहे. ठीक आहे, मग ते लिहून घ्यायचं 4b + b इज इक्वल टू 66. बस आता सॉल्व करायचं आहे फक्त हे. आता हे कसं करणार आपण, 5 खाली डिनॉमिनेटरमध्ये 5 आहे, मग सगळे 5 मल्टिप्लाय करून घ्या. 5 × 4 b अधिक 2 × 4 इथलं 5 मल्टिप्लाय केल्यामध्ये हे 5 निघून जाणार. बरोबर, इज इक्वल टू इंटू बी प्लस इंटू 5b इज इक्वल टू 66 × 5. बरोबर, काय येणार 5 × 20 20b अधिक 4 × 2 8b इथं 5b. बरोबर का. आता हे जर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार, हे 6×5 = 30 हा चल 3 6×5 = 30 आणि 33. ठीक आहे, आता हे जर सॉल्व करा, हे किती येते 20 × 8 28 28 × 5 33 33b इज इक्वल टू 330. ठीक आहे, आता बी किती येते 330/33 म्हणजे किती बी इज इक्वल टू 10. बरोबर का. आता बी 10ला आत्ताचं वय बीचं 10 आहे. त्यांनी विचारलं काय रे आपल्याला, बीचं 2 वर्षानंतरचं वय विचारलं. मग 10 अधिक 2 करा, 10 अधिक 2 किती येते 12. आहे का आन्सर 12. राईट. क्वेश्चन नंबर 95 बघूया. आता बघा, क्वेश्चन नंबर 95 जो आहे तो सिटिंग अरेंजमेंटचा आहे, की लोक काहीतरी बसलेत कुठल्या तरी डायरेक्शनला तोंड करून बसलेत वगैरे. आता याच्यामध्ये कसं असते की जर सगळे लोक एकाच दिशेला बघत असतील तर ते सॉल्व करणं सोपं जातं आपल्याला, कारण त्याच्या सगळ्यांची उजवी बाजू सेम असते, सगळ्यांची डावी बाजू ही सेम असते. ठीक आहे, तर आता ह्यांनी काय केलं आपण बघूया याच्यामध्ये, या प्रश्नामध्ये. त्यांनी काय सांगितले, ABCDEFG 7 लोक बसलेत. बरोबर का, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, हे 7 लोक बसलेत. कसे बसलेत, ऑल ऑफ देम फेसिंग ईस्ट, सगळेजण ईस्टकडे बघतात. ठीक आहे, आता बघा सगळेजण ईस्टकडे बघतात म्हणल्यानंतर तुम्ही हे असं काढायची गरज आहे का, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. बरोबर, म्हणजे सगळेजण कुठं बघतात, सगळेजण इकडे बघतात. बरोबर का. आता सगळेजण असे बघतात तर तुम्ही ही लाईन अशी काढू शकता. बरोबर, इकडं असं 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 करून. पण असं काही करायची गरज नाही. बरोबर, आपल्या पेपरमध्ये काय करायचं, अशीच लाईन काढायची अशी, आणि त्याच्यानंतर मग तो पेपरच पूर्ण टर्न करायचा. पेपरच तुमचा जो आहे तो सगळा पेपरच असा करून घ्यायचा सगळं सॉल्व झाल्यानंतर, कारण त्याची काही गरज पडत नाही, कारण सगळे एकाच दिशेला बघतात. किंवा पुढं जर जाऊन काय तुम्हाला कंडिशन दिली असेल ज्याच्यामध्ये साऊथ आणि ईस्ट आणि वेस्ट असेल आणि तुमचा जर पेपर टर्न झालं नसेल तर चुकू शकतं. त्यामुळे काय करायचं, हे तुम्ही असं लिहून घेतलं का, आता तुमचा पेपरला आता हे ईस्टला आपण सगळे तोंड करणार आहे मग, आणि आपल्याला सॉल्व तर असंच करायचं आहे. तर त्यावेळी काय करायचं, ही जी आहे ही डायग्राम हे फक्त अशी काढून घ्यायची, इथं ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. ठीक आहे, असे काढून झाली की मग आता सॉल्व करायला चालू करायचं. आता काय करायचं, इथं कंडिशन आपल्याला दिसेल असं बघायचं. ठीक आहे, आता हे थांबा, आपण हे बारकं करूया थोडंसं आणि याला वरती घेऊया. ठीक आहे, आता आपल्याला कुठली बघायची कंडिशन, आता आपलं हे जे पण आहे, जे पण पूर्व दिशा असेल ते आपली ही पूर्व दिशा आहे. ठीक आहे, तर तिथं काय करायचं आहे, 7 लोक काढून घ्या पहिल्यांदा, 1 2 3 4 5 6 7. ओके, त्याच्यानंतर काय म्हणलं आहे, सी इज इमिजिएट राईट ऑफ डी, म्हणजे सी जो आहे तो डीच्या एकदम राईटला आहे, डीच्या एकदम राईटला. बरोबर का, डीच्या उजव्या बाजूला. तर हे असं कसं कुठं तर बसले असतील. त्यानंतर काय म्हणलं आहे, बी इज ॲट एक्स्ट्रीम एंड अँड, ठीक आहे बी एक्स्ट्रीम एंडला आहे. ठीक आहे, इथून चालू करू शकतो आपण आपलं सॉल्व करायला, कारण एक बी इथं तर असेल ह्या साईडला किंवा हे इथं तर असेल. बरोबर, त्यासाठी आपण दुसरी लाईन काढून घेऊया. समजा असे 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, हां बी इथं काढला. त्यानंतर काय म्हणते की ई त्याचा नेबर आहे, त्याच्या शेजारी बसतो आहे. ठीक आहे, ई इथं बसू शकतो आहे किंवा इथं बसू शकतो आहे. त्यानंतर काय, जी हा ई आणि एफच्या मध्ये. ठीक आहे, म्हणजे जी इथं असणार आणि एफ इथं असणार, जी इथं असणार आणि एफ इथं असणार, दोघांच्या मध्ये म्हणल्यानंतर. ओके, आणि क्वेश्चन काय आहे बघा आपलं,
की जीच्या राईटला कोण बसते विचारले. इथून सॉल्व्ह होतं का क्वेश्चन आपला. जीच्या राईटला एफ पण बसलेला असू शकतो किंवा जीच्या राईटला ई सुद्धा बसलेला असू शकतो. बट ते तर आपण कन्फर्म नाही, म्हणून आपल्याला पुढं जायला लागते वाचण्यासाठी, क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी पुढं वाचायला लागते. ठीक आहे. तर पुढचं काय सांगितलं की डी इज सिटिंग थर्ड फ्रॉम द साऊथ एंड. ठीक आहे. ह्याच्यासाठी आपण ही जी डायग्राम काढली होती ती या कंडिशनसाठी काढली होती, कारण हे आपल्याला इथं साऊथ विचारले. ठीक आहे. आता साऊथ कुठं आहे रे इथं, हे साऊथ या साईडला, म्हणजे या साईडून हा तिसऱ्या नंबरला बसतो आहे डी. ठीक आहे. मोजायचं मग, पहिला, दुसरा, तिसरा, इथं डी बसतो आहे. आता ह्याच्यामध्ये कुठं बसेल, 1 2 3 डी इथं, म्हणजे हे कंडिशन आपण घेतलेली चुकीची होती, म्हणजे ही डायग्राम बरोबर आहे. ओके. आता याच्यातून सॉल्व्ह होते का सगळा क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे की जीच्या राईटला कोण बसले. जीच्या राईटला कोण आहे रे इथं, एफ आहे. आन्सर काय येणार एफ. ओके. क्वेश्चन नंबर 97 बघा. आता पुन्हा एकदा याच्यामध्ये सिरीज दिली आहे आणि त्यांनी काय विचारलं आहे की हा पॅटर्न जो दिला आहे याच्यामध्ये तो कंटिन्यू झाला तर खालीलपैकी कोणती संख्या येणार नाही विचारले. ठीक आहे. म्हणजे यातले 3 कोणत्या तरी संख्या आहेत ते आपल्या पॅटर्नमध्ये येतील आणि कोणती तरी एक येणार नाही. ठीक आहे. मग ते कसं करायचं आता, याच्यामध्ये पण सेम तेच करायचं. घ्यायचं आपल्या संख्या लिहून घ्यायच्या सरळ आणि त्याच्या कधी पण एक डिफरन्स काढायचा. ठीक आहे. काय आहे ते डिफरन्स ह्याच्यामध्ये काय येते 1, ह्याच्यामध्ये 3, 4तनं 5 गेले 1, 8तनं 5 गेलं 3, 13तनं 8 गेलं 5. ओके. 14तनं 13 गेलं 1. ठीक आहे. 17तनं 14 गेलं 3. इथं बघा आपल्याला दिसायला लागले 1 3 5 1 3, 22मधनं 17 गेलं 5, 1 3 5, 1 3 5चा गॅप आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यानंतर पुढं काय होणार आहे, पुढं पण तो गॅप कंटिन्यू करूया आपण 22च्या पासून पुढं. 22 नंतर पुढं काय येणार आहे, 1 ॲड केल्यानंतर 23, पुन्हा 3 ॲड केल्यानंतर 26, 5 ॲड केल्यानंतर 31, पुन्हा 1 ॲड करायचा 32. ओके. 32 आहे का इथं, यस 32 आहे. त्याच्यामध्ये 3 काय येणार मग 35 आहे. ओके. 5 किती येते 40. ठीक आहे का. म्हणजे काय कुठली संख्या नाही आहे त्याच्यामध्ये खालीलपैकी 31 32, 31 आहे 32 आहे आणि 35 आहे. ओके. म्हणजे 33 नाही आहे, म्हणजे हे आपला आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 98 बघा. आता याच्यामध्ये काय विचारलं आहे की हा वर्ड दिला आहे अनआयडेंटिफाईड, तर त्याला काय केले रिअरेंज केले, कसं अल्फाबेटिकली. मग त्यावेळी काय विचारलं आहे की यापैकी किती शब्द किती अक्षर ज्यात आहे त्या जागी येतील. ओके. तर यामध्ये काय करायचं आहे, तो वर्ड पहिल्यांदा आहे तसं लिहून घ्यायचं. काय शब्द आहे यू एन आणि गॅप देऊन लिहायचं, कारण आपल्याला ते काय काय करायला लागू शकते इथं. यू एन आय डी ई एन टी आय एफ आय ई डी. ओके. आता लिहून घ्या मग कोणते कोणते अल्फाबेटिकल येतील. आता ए नाही आहे, बी नाही आहे, सी नाही आहे, डी आहे. ठीक आहे. हा डी आहे, डी लिहिला. त्याच्यानंतर काय आहे ई आहे. ओके. ई 2 वेळा लिहिला. त्याच्यानंतर काय आहे ई. एफ आहे का, एफ आहे, एफ पण लिहिला. त्याच्यानंतर काय आहे एफ आहे. त्यानंतर आय येणार माहिती आहे आपल्याला, आय 3 वेळा आय लिहिला. ओके. त्याच्यानंतर काय आहे रे, त्याच्यानंतर काय येणार, त्याच्यानंतर एन येणार. ओके. 2 वेळा एन आहे. त्याच्यानंतर टी आणि त्याच्यानंतर यू. ठीक आहे. आता कोणते कोणते त्याच ठिकाणी राहिले, हे राहिलं का नाही राहिलं, हे नाही राहिलं, हे नाही राहिलं, हे नाही, हे नाही, एन नाही, टी नाही, आय राहिलं का, यस आय राहिलं इथं बरोबर. त्याच्यानंतर एफ नाही, आय नाही, हे नाही, हे नाही, म्हणजे किती राहिलं संख्या, किती लेटर त्याच ठिकाणी राहिले, तर फक्त एकच राहिलं. ओके. क्वेश्चन नंबर 99 बघा. हे असे जे क्वेश्चन असतात ते आपल्याला आलेच पाहिजे तिथं याच्यामध्ये आपल्या एक्झाममध्ये. तर कसं आहे हे काय केलं विचारलं आहे बघा. सान्वी जी आहे ती काय करते, ती चालत जाते ईस्टला. ठीक आहे. मग इथं लिहून घ्या आहे तसं, वाटलं तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर असं काढायचं नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. ओके. ती काय करते सान्वी ईस्टला चालत गेली. ओके. त्याच्यानंतर तिने लेफ्टला 90 डिग्री टर्न घेतला, म्हणजे लेफ्ट इकडं 90 डिग्री टर्न घेतला.
त्यानंतर काय झाले, त्यानंतर पुन्हा ती चालत राहिली 50 मीटर. ओके. आणि त्याच्यानंतर तिने काय केले, पुन्हा 135 डिग्रीचा राईटला टर्न घेतला. 135 डिग्री कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, इथे एक ॲक्सिस तयार करू शकता. हे तुम्हाला माहीत आहे 90, राईट साईड ही आहे, त्यामुळे इकडं 90, बरोबर. आता हे झूम करून दाखवायचं झालं तर तुम्हाला कसं दाखवतो हे बघा. आता हे जे आहे हे कसं आहे, याच्यामध्ये ही 90 डिग्री राईट साईडला म्हणजे इकडं पहिली गोष्ट, आणि 90 डिग्री तुम्हाला दिसते इथं. त्यानंतर 90 अधिक 45 केलं तर किती होतं, 135, बरोबर. त्याच्यामुळे ह्या 90च्या आणि याच्या कुठेतरी मध्ये असणार, ते हे बरोबर मध्ये असणार. त्यामुळे ती कुठल्या साईडला तोंड केलं तिनं, इकडं तोंड केलं असणार आहे फिरून. ओके. या साईड, या दिशेला. त्यानंतर काय केले, ती या दिशेला 15 मीटर चालत गेले. आता ते काय विचारते की आत्ता तिचं जो डावा हात आहे कुठल्या डायरेक्शनला. आता हिचं सानवीचं डाव्या हाताला कोणती दिशा आहे, इथून तुम्ही बघू शकता. डावा हात इकडं असणार, उजवा हात इकडं असणार, बरोबर का. इथं कुठे येते रे मग ही लेफ्ट, हे नॉर्थ ईस्टला येते, राईट, नॉर्थ ईस्ट. त्यामुळं आन्सर ए. क्वेश्चन नंबर 100 बघा. आता याच्यामध्ये काय आहे की वेन डायग्राम दिले आणि तुम्हाला हे सॉल्व करायचं की ह्याच्यामध्ये बाबा ही वेन डायग्राम कोणाला रिप्रेझेंट करते. आता तुम्ही जर सगळं लॉजिक लावत बसला की यार ह्याच्यात 2 एकत्र आहेत, बरोबर का, दोघात काहीतरी सामायिक आहे, ह्या दोघात काहीतरी सामायिक आहे, पण ह्या दोघात काही सामायिक नाही, असं कोणत्या गोष्टी असतील असं विचार करत बसलं तर आपल्याला खूप वेळ लागेल, बरोबर. पण याच्यामध्ये आपण हे बघू शकतो, ऑप्शननुसार जाणं कधी पण आपल्याला इझी जाऊ शकते. पहिल्यांदा बघा, आता हिस्ट्री, जिओग्राफी, सिविक्स. हिस्ट्री, जिओग्राफी काय आहे तर सिविक्स हे सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे. आता आपण असं पण विचार करू शकतो की हिस्ट्री, जिओग्राफी, सिविक्स सगळे वेगवेगळे आहेत, किंवा असं पण करू शकतो की हिस्ट्री, जिओग्राफी आणि सिविक्समध्ये सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी कॉमन येईल, ठीक आहे. म्हणजे याच्यामधून ही डायग्राम होईल किंवा ही डायग्राम होईल, पण ही डायग्राम होणार नाही, बरोबर का. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन गेला. त्यानंतर आता हे बघा, इंडिया, एशिया, युरोप. आता याच्यामध्ये काय आहे, इंडिया, एशिया, युरोपमध्ये काय आहे, इंडिया हा एशियाचा पार्ट आहे, बरोबर का. त्याच्यामुळे ही डायग्राम दिसते का तुम्हाला, कुठं दिसत नाही. त्यामुळे युरोप काय आहे ते बघायची पण गरज नाही. ओके. दुसरा पण ऑप्शन आपला चुकला. त्यानंतर चौथा ऑप्शन बघा, कप सॉसर टी. कप सॉसर टी म्हणजे काय, कप बशी आणि चहा. आता कप बशी आणि चहामध्ये असं होते का रे, ही कप आहे आणि बशी कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये चहा पण काय कप असतात, असं काय होते का, असं काय होत नाही. ही कप वेगळा असणार आहे, बशी वेगळी असणार आहे आणि चहा वेगळा असणार आहे. ही डायग्राम आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ऑप्शन 4 सुद्धा चुकीचं आहे, ठीक आहे. आता हे तिसरा बरोबर असणार आहे, त्यात काही वाद नाही, कारण हे म्हणजे आता 3 ऑप्शन चुकले म्हटल्यानंतर चौथा ऑप्शन बरोबर असणार आहे. बट आता हे कसं असू शकते हे तर चेक करू शकतो आपण. बघा, आता काही फुलं असतील ती व्हाईट असू शकतात आणि काही फुलं आहेत ती त्यांना फ्रेग्रन्ससुद्धा असू शकते, बरोबर का. सगळे फ्रेग्रन्स असणारे व्हाईट असण्याची गरज आहे का, नाही, असं काही नाही, कारण व्हाईट हा कलर आहे आणि फ्रेग्रन्स हा वास आहे. ओके. त्यामुळे हे असं सॉल्व करायचं.